आपणा सर्वांचे माझ्या सम्यक शिक्षण या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण भूमितीतील मूलभूत संबोध पाहणार आहोत. आता भूमितीतील मूलभूत संबोधाची सुरुवात करताना पहिल्यांदा आपण बिंदू, त्याला इंग्रजीमध्ये डॉट्स किंवा पॉइंट्स असं म्हणतात, म्हणजे काय ते आता आपण पाहूया. आता भूमितीमध्ये बिंदू हा लहानशा ठिपक्याने दर्शविला जातो. बिंदू हा लहानशा ठिपक्याने दर्शविला जातो. आता हा जो ठिपका आहे हा एकदम बारीक असला पाहिजे, यासाठी तुम्ही लक्षात द्या. म्हणजे बिंदू म्हणजे हा असा एवढा मोठा एक बिंदू आहे असं म्हणून चालणार नाही. तर बिंदू हा एक छोटासा ठिपका असला पाहिजे, बारीक ठिपका असला पाहिजे. आता हे जे बिंदू आहेत, हा बिंदू आपण पेन किंवा पेन्सिलच्या मदतीने एखाद्या कागदावरती काढू शकतो. म्हणजे असे खूप सारे बिंदू तुम्ही एखाद्या कागदावरती पेन किंवा पेन्सिलच्या मदतीने काढू शकता व त्यांना वेगवेगळी नावं देऊ शकता. जसे ए, ह्या बिंदूला बी नाव दिलं किंवा ह्याला अ म्हटलं, ह्याला ब म्हटलं, असं काहीशी तुम्ही त्या बिंदूंना नाव देऊ शकता. त्यानंतर भूमितीतील दुसरा मूलभूत संबोध आहे रेषाखंड. रेषाखंड त्याला इंग्रजीमध्ये लाईन सेगमेंट असं म्हणतात. लाईन सेगमेंट असं म्हटलं जातं. आता लाईन सेगमेंट म्हणजे काय, तर आता आपण समजा या एखाद्या कागदावरती बिंदू घेतले, काहीशे बिंदू घेतले, ठीक आहे. आता हे जे ठिपके आहेत, या ठिपक्यांना जर आपल्याला जोडायचे असेल तर आपण कशा प्रकारे ते जोडू शकतो. समजा हे दोन ठिपके घेतले, त्यांना मी नाव देतो. हा एक्स आहे आणि हा वाय ठिपका आहे, बिंदू आहे. या दोघांना आपल्याला जोडायचं आहे. तर यासाठी आपण कशा प्रकारे जोडू शकतो, तर मी त्यांना इथून इथे जाऊन जोडू शकतो, ठीक आहे. आता पहा, मी त्यांना ठिपक्यांना रंग वेगळा देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठिपका कुठे आहे आणि जोडणारी रेख कुठे आहे. किंवा मी काहीसा अशा प्रकारेही इकडून जाऊन त्यांना जोडू शकतो, किंवा मी इथून इथे अशा प्रकारेही जोडू शकतो. म्हणजे हा समजा माझा मार्ग झाला, ए मार्ग झाला, हा माझा बी मार्ग होता आणि हा माझा सी मार्ग होता. तर रेषाखंड म्हणजे काय, तर हे जे दोन ठिपके आहेत किंवा दोन बिंदू आपण जर घेतले तर त्यांना जोडणारा जो सर्वात लहान मार्ग आहे त्याला रेषाखंड म्हणतात. म्हणजे या एक्स व वाय बिंदूला जोडणारा सर्वात लहान मार्ग कोणता आहे इथं, तर हा आहे सी. हा जो सी लहान मार्ग आहे त्याला काय म्हटलं जातं, तर रेषाखंड असं म्हटलं जातं. आता यामध्ये आपण पाहू शकतो की ही जो रेषाखंड सी रेषाखंड आहे, याची सुरुवात व शेवट इथे दाखवलेला आहे, किंवा याची जी मर्यादा आहे ही या एक्स व वाय बिंदूमुळे स्पष्ट होते. म्हणून या रेषाखंडाच्या एक्स व वाय या बिंदूंना अंत्यबिंदू असं म्हणतात. म्हणजे सी रेषाखंडाच्या या एक्स व वाय बिंदूंना अंत्यबिंदू इंग्रजीमध्ये त्याला एंड पॉइंट्स असं म्हणतात. एंड पॉइंट्स असं म्हटलं जातं. आणि हा जो रेषाखंड आहे तो सी रेषाखंड असं न लिहिता फक्त रेख सी असं आपण म्हणू शकतो, किंवा रेख एक्स वाय अशा प्रकारे लिहू शकतो. त्यामुळे लक्षात घ्या की या एक्स व वाय हे जे बिंदू आहेत याच्यामुळे याची मर्यादा स्पष्ट झालेली आहे की हा रेषाखंड केवढा आहे. म्हणून या एक्स व वाय या बिंदूला त्या रेषाखंडाचे अंत्यबिंदू असे म्हणतात. त्यानंतर भूमितीतील अजून एक मूलभूत संबोध आहे, तो आहे रेषा. इंग्रजीमध्ये त्याला लाईन असे म्हणतात. आता पहा की आपल्याकडे खूप सारे बिंदू आहेत, असे खूप सारे बिंदू आहेत.
आता यामध्ये मी 2 बिंदू निवडले आणि त्या बिंदूंना मी काही नावं दिली. उदाहरणार्थ समजा हा मी ए बिंदू निवडला व इथे कुठे हा जो आहे तो मी बी बिंदू निवडला. ए बिंदू आणि हा बी बिंदू निवडला. आता तुम्ही या ए व बी बिंदूला पट्टीच्या मदतीने एक सरळ रेष काढून जोडू शकता. म्हणजे ए व बी बिंदूला मी पट्टीच्या मदतीने एक सरळ रेषेत जोडणार आहे. ओके, जोडले. मग याला आपण काय म्हणतो? याला आपण रेषाखंड किंवा रेख असे म्हणतो. रेख ए बी, बरोबर. आता हा जो रेषाखंड आहे याला मी बी पासून पुढे वाढवू शकतो व ए पासून इकडे या बाजूला सुद्धा वाढवू शकतो. मग अशा प्रकारे मी समजा ए पासून इकडे या बिंदूला वाढवत गेलो किंवा या रेषाखंडाला वाढवत गेलो आणि बी पासून इकडे पुढे या रेषाखंडाला वाढवत गेलो. या अशा प्रकारे मी अमर्याद सरळ रेषेत वाढवत नेऊ शकतो. मग अशा प्रकारे कोणत्याही बिंदूतून दोन्ही बाजूला अमर्याद वाढणारी जी आकृती असते तिला रेषा असे म्हणतात. याला इंग्रजीमध्ये लाईन असे म्हणतात. म्हणजेच काय तर कोणत्याही बिंदूंमधून दोन्ही बाजूला अमर्यादपणे वाढणाऱ्या आकृतीला काय म्हणतात? तर रेषा असे म्हणतात, लाईन असे म्हणतात. आता ही जी रेषा असते, आता रेषा असं मी म्हटलं, याच्या पुढे गणितामध्ये रेषा असं म्हटलं तर रेषा म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की रेषा म्हणजे सरळ रेषा. ही जी रेषा असते ती कशी असते? तर सरळ रेषा असते. अशा प्रकारे रेषा हा एक भूमितीतील मूलभूत संबोध आहे. आता आपण एखादा बिंदू घेतला, एक इथे मी असा बिंदू घेतलाय, त्याला मी नाव देतो. हा बिंदू घेतलाय त्याला नाव आपण काही समजा ई हा बिंदू आहे. ई हा बिंदू घेतलाय. या बिंदूतून तुम्ही कृती करून किती रेषा काढू शकता? तर या बिंदूतून तुम्ही असंख्य या बिंदूतून जाणाऱ्या रेषा काढू शकता. ई या बिंदूतून तुम्ही असंख्य जाणाऱ्या रेषा काढू शकता. लक्षात ठेवा, रेषा म्हणजे काय? तर सरळ रेषा. अशा प्रकारे तुम्ही असंख्य रेषा या बिंदूतून जाणाऱ्या काढू शकता. हा एक भूमितीतील संबोध आहे. काय? तर एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. मग दोन बिंदूतून सुद्धा अशाच प्रकारे असंख्य रेषा काढता येतात का? तर त्या येतात की नाही ते आता आपण पुढे पाहणार. एक संपाती रेषा, ज्याला इंटरसेक्टिंग लाईन असं म्हणतात. इंटरसेक्टिंग लाईन. आता आपण रेषा म्हणजे काय? तर सरळ रेषा ही पाहिली आहे. अशा ज्या सरळ रेषा असतात, ह्या दोन किंवा दोनपेक्षा ज्या अधिक रेषा असतात, त्या एकाच बिंदू जेव्हा छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा असे म्हणतात. व त्या ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूला संपात बिंदू असे म्हणतात. काय? तर जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना
एक संपाती रेषा असे म्हणतात. एक संपाती रेषा असे म्हणतात. म्हणजे पहा, समजा एखादा बिंदू असेल एखाद्या प्रतलामध्ये, एखादा बिंदू आहे इथे, तर या बिंदू मध्ये समजा मी दोन रेषा असतील, कोणत्याही दोन रेषा असतील, तर पहा ही रेषा एक एल आहे आणि ही रेषा आपण समजा एम म्हटली, तर ही रेषा एका बिंदूमध्ये छेदते. त्यामुळे या दोन रेषा एल व रेषा एम ला आपण काय म्हणणार, तर या एक संपाती रेषा आहेत. म्हणजे रेषा एल व एम या काय आहेत, तर एक संपाती रेषा आहे. आणि या ज्या ठिकाणी छेदल्या आहेत त्याला काय म्हणतो आपण, तर त्याला संपात बिंदू, संपात बिंदू असे म्हणतो, किंवा इंटरसेक्टिंग पॉइंट, इंटरसेक्शन पॉइंट असे म्हणतो. त्यानंतर समांतर रेषा, पॅरलल लाईन्स कशाला म्हणतात ते आता आपण पाहूया. समांतर रेषा, आता एक संपाती रेषा म्हणजे काय ते पाहिलं, आता समांतर रेषा म्हणजे काय ते पाहूया. पण ते पाहण्या अगोदर आपल्याला भूमितीमधील प्रतल म्हणजे काय ते समजावून घेणं गरजेचं आहे. ते आता आपण पाहूया. आता प्रतल, प्लेन. आता पहा, आपल्याला चित्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत. जसं की इथे आपल्याला काय दिसत आहे, इथे भिंत दिसत आहे, भिंत दिसत आहे. त्यानंतर हा इथे काय आहे, हा इथे रस्ता आहे, रोड आहे, बरोबर. त्यानंतर हे काय आहे, तर हे आहे आपल्याकडे पहा शेतीचे जे मळे असतात त्या प्रकारे शेतीच्या मळ्यांचे चित्र दिलेले आहे. शेतीचे मळे आहे, वरून पाहिल्यावर ते आपल्याला असं दिसतं, है ना. त्यानंतर ही काय आहे, तर हे आपल्या एखाद्या हे वहीचं पान दाखवलेलं आहे. आता पहा, आता हे जे सर्व आहे या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे काय, तर की या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्वच्या सर्व गोष्टी ह्या सपाट आहेत. काय आहेत, सपाट आहेत, आहे की नाही. पहा, ही भिंत कशी असते, सपाट असते. हा रस्ता कसा असतो, सपाट असतो. म्हणजे विदेशात तरी सपाट असतो, आपल्याकडे कसा असतो माहित नाही, पण विदेशात तरी तो सपाट असतो. त्यानंतर हे जे शेतीचे मळे आहेत, हे शेतीचे मळे आपण वरून पाहिले किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी शेती करत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की त्यातले जे मळे असतात हे कसे सपाट असतात, ते उबड खाबड असे नसतात. त्यानंतर तुमच्याकडे वहीचं पान तर आहे, ते तुम्ही पाहू शकता की ते सुद्धा कसे असते, सपाट असते. मग असे जे सपाट जो पृष्ठभाग असतो, या सपाट पृष्ठभागाला गणितामध्ये काय म्हणतात, तर याला गणितामध्ये प्रतल असे म्हणतात. सपाट पृष्ठभागाला गणितात प्रतल, प्लेन असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, आता आपल्याला भिंत जरी सपाट दिसली किंवा कुठलीही सपाट गोष्ट दिसली, ती आपल्यासाठी काय आहे, प्रतल आहे. म्हणजे वहीचं पान असू दे, भिंत असू दे, रस्ता असू दे, शेतीचे मळे असू दे, हे सर्व काय आहे, तर प्रतल आहे. आणि हे जे प्रतल असतं ते यावरती आपण अमर्याद, कसं, कसे तर अमर्याद बिंदू, रेषा, रेषाखंड इत्यादी गोष्टी रेखाटू शकतो. या प्रतलावरती आपण अमर्यादपणे बिंदू, रेषा, रेषाखंड इत्यादी आकृती रेखाटू शकतो. तर आता पहा, पण इथे एक महत्वाचं आहे की हा जो आता ही भिंत जी आहे हे एक प्रतल झालं. आता हे प्रतल आणि हा रस्ता हे दोन्ही समान आहेत का, तर नाही. हे प्रतल वेगळं आहे, हे प्रतल वेगळं आहे. वहीचं पान हे प्रतल वेगळं असतं आणि शेतीचे मळे हे वेगळे असतात. म्हणजे समजा माझा एखादा बिंदू जो आहे तो या भिंतीवरती असेल आणि दुसरा बिंदू या रस्त्यावरती असेल, तर या दोन बिंदूंची तुलना आपण करू शकत नाही, कारण हे प्रतल वेगळं आहे आणि हे भिंतीचं प्रतल वेगळं आहे. हे एक लक्षात ठेवा.
आता अशाच प्रकारे एका प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. तर समांतर रेषा कशाला म्हणतात आता आपण पुढे पाहूया. समांतर रेषा कशाला म्हणतात तर एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. आता पहा, आता तुम्हाला हे काळं जे दिसत आहे हे काय प्रतलच आहे. आता हे एक प्रतल आहे, यामध्ये दोन रेषा असतील किंवा ह्या दोन रेषा आहेतच. पहा समुद्रापासून एक रेषा आहे, एक रेषा. या दोन रेषा जर कधीही एकमेकींना छेदल्या नाही, म्हणजे काय तर इंटरसेक्ट झाल्या नाही किंवा यांच्यामध्ये एखादा संपात बिंदू नाहीये, या रेषेला आपण अ रेषा व ब रेषा म्हटली. या दोन रेषा जर समजा एकमेकांना छेदल्या नाही तर आपण रेषा अ व ब या समांतर रेषा आहेत असे म्हणू शकतो. समांतर रेषा आहेत असे म्हणू शकतो. अशा प्रकारे समांतर रेषा असतात. त्यानंतर पुढची संकल्पना आहे ती म्हणजे किरण, रे. आता या किरणाचा उपयोग कुठे होतो ते आता पाहूया. आता हे जे किरण असते हे एका बिंदूपासून सुरू होते, म्हणजे प्रतलात कुठेही एक बिंदू असेल तर तिथून ते किरण सुरू होते व ते किरण त्याच दिशेला, हे किरण त्याच दिशेने पुढे सरळ जाते. म्हणजेच इथे एक बिंदू आहे ज्याला मी ए म्हटलं, यापासून किरण जे सुरू झाले ते एकाच दिशेला पुढे पुढे सरळ जाते आणि किरण ज्या बिंदूपासून सुरू होते त्यास आरंभ बिंदू असे म्हणतात. काय म्हणतात? आरंभ बिंदू असे म्हटलं जातं. आरंभ बिंदू असे म्हटलं जातं. आता किरण ए बी असं समजा मी याला नाव दिलं. तर आता याचे वाचन जे करायचे असेल ते आपण कसे करायचे, तर पहिल्यांदा आरंभ बिंदू लिहायचा. म्हणजे आरंभ बिंदू इथे काय आहे तर ए आहे व त्यानंतर किरणाच्या पुढची बाजू म्हणजे बी, किरण ए बी, अशा प्रकारे याचे वाचन करावे. मग असं लिहिलं तुम्ही बी ए, किरण बी ए, हे बरोबर होईल का तर नाही, हे चुकीचं आहे. कारण यामध्ये बी हा आरंभ बिंदूच नाहीये. आपला आरंभ बिंदू जो आहे तो ए आहे, ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात तर स्टार्टिंग पॉइंट. बरोबर. मग आता या किरणाची उदाहरणे कोणकोणती आहेत तर याचे उदाहरण म्हणजे कुठे आपण पाहू शकतो किरण, तर पहिल्यांदा आपल्याला जेव्हा आपण कोन निर्माण होतात ते कोन या किरणांमुळे निर्माण होत असतात, त्यामध्ये आपण ही किरणे पाहतो. त्याचनंतर विजेरी जी आहे, विजेरी त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात टॉर्च असतं ना, मोबाईलमध्ये तुमच्या फ्लॅशलाईट वगैरे आहे, त्यामधूनही अशा प्रकारची किरणे बाहेर पडत असतात. त्यानंतर सूर्य जो आहे त्या सूर्यामधूनही अशी प्रकाश किरणे बाहेर पडत असतात. त्यानंतर तुमच्याकडे समजा एखादा स्पीकर असेल, है ना, स्पीकर असेल, त्यामधूनही ध्वनी किरणे बाहेर पडत असतात. त्यानंतर एखादा ज्वलनशील पदार्थ असेल, जसे तुमच्याकडे लाकूड असेल ते जळत असेल तर त्यामधून सुद्धा प्रकाश हा बाहेर पडत असतो. अशा प्रकारे खूप साऱ्या गोष्टीतून ही किरणे बाहेर पडत असतात. आता हे सर्व झालं भूमितीतील मूलभूत समजून. त्यानंतर आता हे जे प्रतल आहे जे आपण अगोदर पाहिले त्या प्रतलातील बिंदूंचे काही गुणधर्म असतात. ते गुणधर्म काय आहेत ते आता आपण पाहूया. आता प्रतलातील बिंदूंचे गुणधर्म आपण पाहणार आहोत. त्यातील पहिला गुणधर्म आहे की दोन
भिन्न बिंदूंमधून एक आणि एकच रेषा काढता येते. दोन भिन्न बिंदूंमधून एक आणि एकच रेषा काढता येते. आता हे सत्य आहे की असत्य आहे हे पाहण्यासाठी तुम्ही कृती करू शकता. त्यासाठी काय करा की एक कागद घ्या. आता तुम्हाला माहितीच आहे की कागद हे सुद्धा एक काय आहे, प्रतल आहे. आणि या कागदावरती दोन भिन्न बिंदू काढा. भिन्न बिंदू म्हणजे काय, हे काय झाले, दोन भिन्न बिंदू झाले. का, कारण ते एकाच बिंदूवरती दुसरा बिंदू नाहीये. समजा एकाच बिंदूवरती दुसरा बिंदू असेल तर त्याला भिन्न म्हणणार का, तर नाही म्हणणार. मग अशा प्रकारचे भिन्न बिंदू काढा आणि त्या भिन्न बिंदूंमधून तुम्हाला किती रेषा काढता येतात त्या पहा. आणि ही कृती केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या दोन भिन्न बिंदूंमधून फक्त एकच रेषा काढता येते. आता पहा, रेषा मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की गणितामध्ये रेषा म्हणजे काय, सरळ रेषा. नाहीतर तुमच्यातला एखादा मित्र काय करेल, म्हणाले पहा मी ही पण एक रेषा काढलेली आहे, ही पण एक रेषा आहे माझी, ही पण रेषा आहे है ना. पण गणितामध्ये आपण रेषा कशाला म्हणतो, तर सरळ रेषा. मग सरळ रेषा दोन बिंदूंमधून किती काढता येतात, भिन्न बिंदूंमधून तर एकच काढता येते. आणि एका बिंदूमधून आपण अनेक रेषा काढू शकतो, हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. त्यानंतर ह्या बिंदूंचा प्रतलातील दुसरा गुणधर्म काय आहे, समजा एका प्रतलामध्ये आपण खूप सारे बिंदू काढले, असे आपल्याला माहिती आहे की खूप सारे बिंदू असतात, बिंदू आहेत, ठीक आहे. आता यातील कोणतेही दोन बिंदू तुम्ही निवडा. समजा मी हे दोन बिंदू निवडले, हा आणि हा. तर या दोन बिंदूमधून मी एक रेषा काढली. बघा, रेषाखंड नव्हे, रेषा काढली. मग रेषा कशी, तर दोन्ही बाजूला अमर्याद वाढवता येते. दोन्ही बाजूला अमर्याद वाढवणारी सरळ रेषा काढली. आपले बिंदू कुठला होता, तर हा एक बिंदू होता आणि इथे हा एक बिंदू होता. आता यांमधून मी एक अमर्याद रेषा काढली, सरळ अमर्याद रेषा काढली. तर तुमच्या लक्षात येईल की ही रेषा फक्त ह्या माझ्या ए व बी या बिंदूंमधूनच न जाता ती अन्य काही जे बिंदू आहेत या प्रतलामध्ये त्यांमधून सुद्धा ती जात आहे. मग अशा प्रकारे तीन किंवा तीन पेक्षा जास्त म्हणजे अनेक बिंदू जेव्हा एका सरळ रेषेवर असतात तेव्हा त्या बिंदूंना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. म्हणजे काय, तर तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदू जेव्हा एका सरळ रेषेवर असतात त्यांना एक रेषीय बिंदू असे म्हटले जाते. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात, तर इंग्रजीमध्ये याला कोलिनियर पॉइंट्स, लक्षात ठेवा, कोलिनियर पॉइंट्स असं म्हटलं जातं. मग आता पहा की ही रेषा दिलेली आहे, ठीक आहे. आधी यावरती काही बिंदू होते ते या रेषेवरती आलेले आहेत म्हणून त्यांना आपण कोलिनियर पॉइंट्स असे म्हणणार, एक रेषीय बिंदू असे म्हणणार. मग या उरलेल्या बिंदूंचं काय, तर जे बिंदू या एका सरळ रेषेत नसतात, या एका रेषेत जे बिंदू नसतात, सरळ रेषेत नसतात, त्यांना नैकरेषीय बिंदू असे म्हणतात. काय म्हणतात, तर नैकरेषीय बिंदू असे म्हणतात. नॉन कोलिनियर पॉइंट्स. यातील काही बिंदू हे या सरळ रेषेवरती नाही, जसे की हा बिंदू है ना, हा बिंदू आहे जो सरळ रेषेवरती नाही. अशा प्रकारच्या बिंदूंना
नैक रेषीय बिंदू असे म्हणतात, नॉन कोलिनियर पॉइंट्स असे म्हटले जातात. अशा प्रकारे हे भूमितीतील मूलभूत संबोध आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.